मंडळी, मी निखिल मिरगल, माझ्या आठवणीत एक प्रवास या चॅनलवर मित्रांनो तुमचे पुन्हा एकदा स्वागत करतो. मित्रांनो, आज आलो आहे मी लांजा तालुक्यामध्ये. लांजा तालुक्यामध्ये आहे ना, आज तब्बल 5 वर्षानंतर पालखी भेटीचा सोहळा होणार आहे. ते पण 5 पालखी आहे ना आपल्याला लांजा तालुक्यामध्ये आज म्हणजे त्यांची सालपे गाव इथे भेट होणार आहे. ते आपण या व्हिडिओमध्ये बघूया. माझ्यासोबत आहे आता भालेकर, माझा मित्र. त्याच्याकडून आपण आहे ना या भेटीबद्दल थोडक्यात माहिती घेऊया. काय सांगशील या भेटीबद्दल? आमच्या गावात म्हणजे दर 5 वर्षांनी पालखी भेट सोहळा होतो. हां, आता 5 पालख्यामध्ये वाडगाव, इंदवडी, वरिवडे, टिपूची गांगेश्वर आणि कुर्ल्याची गंगाजी अशा 5 पावलांचा पालखी भेट सोहळा होतो. बघा, लास्टची पालखी भेट किती सालामध्ये झाली होती? 2018 आणि कुठे झाली होती ती? ते सालपे गावामध्ये. बघा, सालपे गावामध्ये. आणि आज आहे ना 5 वर्षानंतर पुन्हा 5 पालख्या एकत्र येणार. आपण या व्हिडिओमध्ये ना मी तुम्हाला जास्तीत जास्त म्हणजे त्या 5ची पालखी आहे ना कवर करून आहे ना तो व्हिडिओ मी या व्हिडिओमध्ये दाखवण्याचा प्रयत्न करेन. व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, मी आता आहे सालपे गावचं ग्राम मंदिर श्रीदेव धावोबा या मंदिरामध्ये. आता मी आहे ना या मंदिरामधील ग्रामदेवता तुम्हाला दाखवतो. मित्रांनो, वाडगावची पालखी आहे ना आता गाडीतून उतरते.
चल चल आराम से काही वांधा नाही ये ना घुस ना बघा पालखी आता आहे ना माडाभोवती फिरते. जेवढ्या पण पालखी येणार ना ते आता इथे माडाभोवती फिरणार, देवळामध्ये बसणार, त्यानंतर पालखी पेढीच्या ठिकाणी जाणार. बघा प्रत्येक गावची एक परंपरा आहे. पालखी पेटीला पण या सालपे गावामध्ये परंपरा आहे. जेवढ्या पण पालखी पेटीला येणार ना त्या पहिल्या आहे ना जो सालपे गावचा माड आहे तिथे येणार, तिथे रिंगण मारणार, त्यानंतर देवळामध्ये बसणार आणि त्यानंतर पालखी पेटीच्या ठिकाणी जाणार. पालखी आहे ना आता माडा तिथे बसले. मग आता पालखी आहे ना देवळाकडे चालली. वाडगावची सगळी मंडळी आहे. आता पालखी आहे ना होळीला रिंगण मारल्यानंतर आता देवळामध्ये जाणार. देवळामध्ये जाऊन पुन्हा जिथे पालखी पेटवणार त्या ठिकाणी जाणार. बघा पालखी आहे ना देवळाभोवती रिंगण मारते.
आहे ना वाडगावची पालखी सालपे गावामध्ये आली. ह्या पालखीबद्दल पण आहे ना आपण आता मुकेश भालेकरकडून थोडक्यामध्ये माहिती घेऊया. सालपेगावच्या मंदिरामध्ये आहे ना दुसरी पालखी आली. त्या पालखीबद्दल काय सांगशील? कुठून आले पालखीने? ही पालखी वाडगावचा श्रीदेव धावबा. धावबा म्हणजे वाडगाव कुठे येतं नेमकं? वाडगाव इकडे केरव शिरोड. खेरवसे. आणि ही धावबा देवीची पालखी आहे. धावबा देवाची पालखी आहे. बाबा काय सांगशील या पालखी भेटीबद्दल अजून? पालखीबद्दल मग आता आपण पहिली पालखी बघितली ती गेली पावनाई देवीची आणि आता आला आहे धावबा देवाची पालखी. या देवांचं आणि देवीचं नातं काय आहे? बहीण भावाचं नातं आहे. हां. आता आले ती वाडगावचा श्रीदेव धावबा. अच्छा. सालपेगावचा धावबा हे भाऊ. आणि आता ही पण भेट 5 वर्षानंतर भेटणार. हां. 5 वर्षानंतरच का? म्हणजे 5 वर्षानंतरच भेट का होते? दरवर्षी का होत नाही? दरवर्षी दुसऱ्या गावामध्ये होत असते अशी. प्रत्येक गावागावात 5 वर्षांनी भेट होत असते. म्हणजे आता टोटल 6 गावामध्ये ही पालखी भेट असते. हां. त्यामध्ये आज 5 पालख्या एकत्र येणार आहेत. हां. बघा मित्रांनो, प्रत्येक गावामध्ये ना वेगवेगळी परंपरा असते. प्रसादाची वेगवेगळी परंपरा असते. या सालपे गावामध्ये ना गुळ वाटला जातो. काय नाव तुमचं? बघा हे काका आहेत ना प्रसाद वाटतात पूर्ण मंडळींना. आता 5 गावचे मंडळी इथे येणार, त्यांना सगळ्यांना ही प्रसाद. मित्रांनो, पुरेगावची मंडळी देखील आले. पुरेगावची पालखी आता येते आणि या पालखी सोहळ्यामध्ये आहे ना यांनी खेळे पण आणले. बघा तिसऱ्या गावची पालखी आली. म्हणजे पुरेगावची पालखी आज आली. म्हणजे माडावरती आहे ना पुरेगावची पालखी आली. आता मांडाला पूर्ण प्रदक्षिणा मारणार आणि पालखी मांडावरती बसेल. सर्व भक्त मंडळी म्हणजे पुरेगावचे सगळे ग्रामस्थ आले पालखी भेटीसाठी. 5 वर्षानंतर आता ना सालपे गावामध्ये पालखी सोहळा होतोय. 2018ला झाला होता, त्यानंतर आता 2024मध्ये होतोय. पालखी मांडावरती बसली. माडावर पालखी आता देवळामध्ये चालले. देवळामध्ये रिंगण घेणार, देवळामध्ये बसणार. त्यानंतर जिथे पालखी भेट आहे तिथे पालखी जाणार. बघा पालखी रिंगणाला आली.
कोरेगावची पालखी आहे. बघा कशा प्रकारे रिंगण केलं जातं. पूर्ण मंदिराच्या साईडने पूर्ण मंदिराच्या गोलाकार रिंगण करून पालखी देवळामध्ये बसते. 2 ते 3 फेऱ्या मारते. सगळं पालखीचं दुसरं रिंगण. मित्रांनो, कोरेगावची अजून एक परंपरा आहे. आता तुम्हाला आहे ना खेळ दिसतील, म्हणजे पारंपरिक खेळ असतात ना शिमग्यातले, ते तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये पुढे दाखवतो. बघा, गंगादेवीची पालखी आहे, कोरियामधून आले. फाल्गुन महिन्याला देव मंदिराला, माघ फाल्गुन महिन्याला देव मंदिराला, भक्त जमले दोन पालख्यांना या सालपे गावाला, भक्त जमले दोन पालख्यांना या सालपे गावाला, माघ फाल्गुन महिन्याला देव मंदिराला, माघ फाल्गुन महिन्याला देव मंदिराला, भक्त जमले दोन संध्याला या सालपे गावाला, भक्त जमले दोन संध्याला या सालपे गावाला, देव मंदिराला, माघ फाल्गुन महिन्याला देव मंदिराला, भक्त जमले दोन संध्याला या सालपे गावाला, भक्त जमले दोन संध्याला या सालपे गावाला, माघ फाल्गुन महिन्याला माघ फाल्गुन महिन्याला देव मंदिराला, भक्त जमले दोन संध्याला या सालपे गावाला, भक्त जमले दोन संध्याला या सालपे गावाला. आज या ठिकाणी आलेले आहे भावामध्ये भेटल्या 5 वर्षाची आतुरता, आपल्या बच्चांचं स्वागत. या 5 वर्षाची आतुरता, आपल्या भावंडांना भेटण्याची आतुरता श्रीधर धावामध्ये, आपल्या रिंगणामध्ये येऊन आपल्या 5 भावंडांची आतुरतेने वाट पाहण्यासाठी श्रीधर धावा, सालप्याचा धनी श्रीधर धावा आपल्या भावंडांना भेटण्यासाठी
शिवराम पवार कुठे असतील आणि स्टेजवर यांचे उमेश शिवराम पवार.
उपस्थित